महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशा काही मोजक्या महिला नेत्या झाल्या ज्यांनी केवळ पुरुषांच्या वर्चस्वाखालील राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले नाही, तर बलाढ्य नेत्यांनाही सडो की पळो करून सोडले. त्यापैकीच एक महत्त्वाचे आणि करारी नाव म्हणजे शालिनीताई पाटील. 1931च्या सुमारास जन्मलेल्या शालिनीताईंनी अशा काळात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडणेही कठीण होते. वकिलीची पदवी घेतलेल्या शालिनीताईंच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती म्हणजे महाराष्ट्राचे दिग्गज नेते वसंतदादा पाटील यांच्याशी झालेल्या विवाहामुळे. वसंतदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या सावलीत राहूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख कधीही पुसू दिली नाही. राजकारणातील धडाकेबाज कारकीर्द 80च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शालिनीताईंचा शब्द प्रमाण मानला जाई. काँग्रेस पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री बनल्या. 1981 सालचा तो काळ आजही राजकीय विश्लेषकांच्या लक्षात आहे, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या राजीनाम्यामागे शालिनीताईंनी घेतलेली भूमिका कळीची ठरली होती. दिल्लीत सांगलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार असोत किंवा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवणाऱ्या आमदार, शालिनीताईंनी जिथे पाऊल ठेवले तिथे आपला दरारा निर्माण केला. बंडखोर विचार आणि संघर्षाचा मार्ग शालिनीताई या केवळ पदासाठी राजकारण करणाऱ्या नेत्या नव्हत्या. त्या अत्यंत स्पष्टवक्त्या होत्या. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर त्यांचे पक्षाशी मतभेद झाले. त्या आरक्षणाच्या धोरणावर उघडपणे टीका करत असत. याच स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडावे लागले, पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी क्रांती सेना महाराष्ट्र हा स्वतःचा पक्ष उभा करून आपला संघर्ष सुरू ठेवला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी केलेली टीका अनेकदा राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करायची. एक करारी व्यक्तिमत्व. शालिनीताईंची ओळख एक कडक शिस्तीच्या आणि करड्या स्वभावाच्या नेत्री म्हणून होती. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा असो किंवा समाजातील अन्याय, त्या नेहमीच हिरिरीने पुढे असायच्या. राजकारणातील चढउतार त्यांनी जवळून पाहिले, पण आपल्या तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. शेवटचा प्रवास. 20 डिसेंबर 2025चा दिवस उजाडला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील हा तप्त निखारा शांत झाला. वयाच्या 94 मुंबईतील माहीम येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे जिने कधीही कोणाची भीती बाळगली नाही आणि जे सत्य वाटले ते ठामपणे मांडले. शालिनीताई पाटील यांचे कार्य आणि त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरले जातील.